नमस्कार मंडळींनो. आपण सगळेच एकादशीचं व्रत करतो, पण तुम्ही कधी विचार केलात का, ही एकादशी आली तरी कुठून? काय कारण होतं तिच्या जन्मामागे? आज आपण जाणून घेऊया ती अद्भुत कथा, ज्या दिवशी एकादशी देवीचा जन्म झाला. मंडळींनो, तुमचं स्वागत आहे अमृत मराठी कथामध्ये, जिथं आपण ऐकतो त्या कथा ज्या मनाला स्पर्शून जातात. अशाच सुंदर कथांमधून भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी कथा, ज्यात भगवान श्री विष्णूंनी स्वतः एका प्रचंड राक्षसाचा वध केला होता. होय, हा तोच दिवस आहे ज्या दिवशी एकादशी देवीचा जन्म झाला. हीच ती कथा, उत्पन्न एकादशीची कथा. एक अशी एकादशी जिच्या व्रताने भक्ताला मिळते अक्षय सुख आणि वैकुंठाची प्राप्ती. पण तुम्हाला ठाऊक आहे का, ही एकादशी का निर्माण झाली? आणि एका राक्षसाच्या अत्याचारामुळे देवतांनी स्वर्ग का सोडला? चला तर मग जाणून घेऊया उत्पन्न एकादशीची अद्भुत कथा. उत्पन्न एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आपला सखा अर्जुनाला सांगतात. नैमिषारण्यामध्ये जमलेल्या सर्व ऋषींना सूत गोस्वामी सांगतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे जो कोणी सर्व नियमांचं पालन करून एकादशीचं व्रत करतो, त्याला या जन्मात आनंद प्राप्त होतो आणि पुढच्या जन्मात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांना नम्रपणे विचारलं, हे जनार्दन, एकादशीला पूर्ण उपवास केल्याने किंवा केवळ रात्री खाल्ल्याने किंवा दुपारी प्रसाद ग्रहण केल्याने कोणते फळ प्राप्त होते? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करून म्हणाले, हे अर्जुना, हेमंत ऋतूच्या प्रारंभी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीस उपवास करावा. पहाटे लवकर उठून हे व्रत धरावं आणि दुपारी स्नान करून स्वतःला शुद्ध करावं. स्नान करताना ही प्रार्थना म्हणावी, अश्वक्रांते, रथक्रांते, विष्णुक्रांते, वसुंधरे, मृत्तिके हरमे पापम यन्मया पूर्वसंचितम. याचा अर्थ असा, हे अश्वक्रांते, हे रथक्रांते, हे विष्णुक्रांते, हे वसुंधरे, हे माते, माझ्या गतजन्मातील सर्व पापांचा नाश कर, जेणेकरून मी परमध्येय भगवत धाम प्राप्त करू शकेन. या प्रकारे स्नान करून भगवान श्री गोविंदांची भक्तिभावाने पूजा करावी. चला तर मग त्या दिव्य क्षणात प्रवेश करूया, जिथे या पवित्र उत्पन्न एकादशीचा जन्म झाला. पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एकदा देवराज इंद्र सर्व देवतांसमवेत भगवान श्री विष्णूंजवळ गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, हे जगन्नाथ, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, कृपया आमचे प्रणाम स्वीकारावे. तुम्ही सर्वांचे आश्रय आहात. तुम्हीच सर्वांचे मातापिता आहात. तुम्हीच सर्वांचे सृजन, पालन आणि विनाश करणारे आहात. तुम्ही धरणीचे, आकाशाचे, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडाचे हित करणारे आहात. आपणच स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहात. आपणच सर्व यज्ञांचे, तपस्यांचे आणि वैदिक मंत्रांचे स्वामी तथा भोक्ता आहात. या संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही चराचर वस्तू नाही की ज्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही. या विश्वातील संपूर्ण चराचर वस्तूंचे तुम्ही स्वामी तथा नियंत्रक आहात. हे पूर्ण पुरुषोत्तम, हे देवेश्वर, हे शरणागत वत्सल, हे योगेश्वर, सर्व देवतांना दानवांनी स्वर्गातून पळवून लावले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या चरणकमळांची शरण घेतली आहे. कृपया त्यांचे रक्षण करा. हे जगन्नाथ, आमचे स्वर्ग लोकातून या भूतलावर पतन झाले आहे आणि आम्ही या दुःखाच्या प्रचंड सागरामध्ये पडलो आहोत. कृपया आमच्यावर प्रसन्न व्हावे. अशा प्रकारे इंद्राकडून दयनीय प्रार्थना ऐकल्यावर भगवान श्री विष्णूंनी विचारले, असा कोण अजिंक्य दानव आहे ज्याने देवतांना देखील पराजित केले आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्या शक्तीचे स्रोत काय आहे? हे इंद्रा, कोणतेही भय न ठेवता तू मला पूर्ण माहिती दे. इंद्राने सांगितले, हे देवेश्वर,
हे भक्तवत्सल, हे पुरुषोत्तम. देवतांना भय आणि चिंता निर्माण करणारा नंदीजंघ नावाचा असुर ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता. त्याला त्याच्याचप्रमाणे बलशास्त्री आणि कुप्रसिद्ध मूर नावाचा मुलगा आहे. चंद्रावती नावाचे भव्य नगर मूर राक्षसाची राजधानी आहे. याच मूर राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि त्यांच्या ऐवजी तोच तिथे राहत आहे. इंद्र, अग्नी, चंद्र, वरुण, यम, वायू आणि ईश या सर्वांचे अधिकार देखील त्यानेच बळकावले आहेत. आम्ही सर्व देवता मिळून देखील त्याचा पराजय करू शकलो नाही. हे श्री विष्णू, कृपया त्याला ठार मारून आपण देवतांचे रक्षण करावे. इंद्राचे असे शब्द ऐकल्यानंतर देवतांना त्रास देणाऱ्या त्या मूर राक्षसाचा श्री विष्णूंना राग आला आणि ते म्हणाले, हे देवराज, मी स्वतः त्या शक्तिशाली दानवाचा वध करेन. आता तुम्ही सर्वजण चंद्रावती नगराकडे चला. त्यानंतर सर्व देवता भगवान श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे चंद्रावती नगरीस परतले. एकीकडे सर्व देवता अनेक प्रकारची आयुधे प्राप्त करीत होते, तर दुसरीकडे मूर राक्षस असंख्य राक्षस सेनेसमवेत युद्ध करण्यासाठी गर्जना करीत होता. दानवांच्या प्रचंड आघातांमुळे सर्व देवदेवता प्रथमच स्वयंभैर झाले होते. परंतु आता भगवान श्री विष्णूंच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे देवतांना रणभूमीवर आलेले पाहून दानव प्रचंड क्रोधित झाले. भगवंतांनी सर्व असुरांचा पराभव केला, परंतु मूर राक्षसाला पराजित करणे अवघड वाटू लागले. अनेक अस्त्रांचा, शस्त्रांचा उपयोग करून देखील भगवंत मूर राक्षसाला मारू शकले नाहीत. जवळजवळ 10 सहस्त्र वर्षे दोघांनी बाहुयुद्ध केले. सरतेशेवटी असुराचा पराभव करून भगवंत बद्रिकाश्रमास परतले. बद्रिकाश्रमामध्ये हेमवती नामक गुहेमध्ये विश्रांती घेण्यासाठी त्यांनी प्रवेश केला. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुना, त्या असुराने गुहेपर्यंत पाठलाग केला आणि गुहेमध्ये प्रवेश केला. श्री विष्णूंना झोपलेले पाहून ठार मारण्याचे त्याने ठरविले. त्याच वेळी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या बाहेर आली. तिच्या अनेक हातांमध्ये अनेक शस्त्रे होती. तिने त्या राक्षसाशी बराच वेळ युद्ध केले आणि त्याचा वध केला. त्यानंतर भयाने व्याकुळ होऊन सर्व दानव पाताळ लोकामध्ये पळाले. जेव्हा भगवंत उठले तेव्हा त्यांनी मूर राक्षसाचे मृत शरीर पाहिले आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी असलेली कन्या देखील पाहिली. तिला पाहिल्यानंतर भगवंतांनी आश्चर्याने विचारले, तू कोण आहेस? त्या देवीने उत्तर दिले, हे भगवन, मी आपल्या शरीरापासून उत्पन्न झाली आणि मी या असुराचा वध केला आहे. तुम्ही निद्रिस्थ असलेले पाहून याने तुमचा वध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी याला ठार मारले. भगवान श्री विष्णू म्हणाले, हे देवी, तुझ्या या कृतीमुळे मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुझ्या इच्छेला येईल तो वर माग. ज्यावेळी त्या देवीने वरदान मागितले त्यावेळी भगवान श्री विष्णू म्हणाले, तू माझी आध्यात्मिक शक्ती आहेस आणि तू एकादशी दिवशी उत्पन्न झाल्याने तुझे नाव एकादशी होईल. जो कोणी एकादशीचे व्रत करेल त्याला अक्षय सुख प्राप्त होईल. त्या दिवसापासूनच हा एकादशीचा दिवस या जगामध्ये पुण्य झाला आहे. हे अर्जुना, जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास मी उच्च गती प्रदान करतो. हे अर्जुना, एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी असेल तर ती एकादशी सर्वोच्च मानली जाते. एकादशी दिवशी मैथून, अन्नधान्य, मद्य, मांस, जेवण्यासाठी कास्याचे भांडे, शरीराला तेल लावणे त्याज्य आहे. जो कोणी याचे महात्म्य ऐकून या व्रताचे पालन करतो त्यास अधिक फळ प्राप्त होते. तर ही होती उत्पन्ना एकादशीची अद्भुत कथा, ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या तेजातून प्रकट झाली पवित्र एकादशी देवी. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढच्या भागात भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत जय श्री कृष्ण.